लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रगती पुस्तकावर मतदारांनी असमाधानकारक असा शेरा मारला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीमधून मोकळं करण्याची विनंती भाजपच्या हायकमांडकडे केली होती। मात्र आता विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाने कॅप्टन पदाची जबाबदारी फडणवीसांनाच देऊ केली आहे आणि म्हणूनच विधानसभेसाठी फडणवीसांसमोर नेमकी कोणती आव्हानं असतील याबद्दलचा हा रिपोर्ट। कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे। भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं। लोकसभेमध्ये महायुतीने महाराष्ट्रासाठी अब की बार 40 पारचा नारा दिला। मात्र महायुतीतल्या मोठ्या भावाला म्हणजे भाजपला फक्त 9च जागा जिंकता आल्या। लोकसभा निकालाची नैतिक जबाबदारी स्वीकारताना फडणवीसांनी स्वतःला मोकळं करण्याची विनंती केंद्रीय नेतृत्वाला केली। जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो। मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे। भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल, अर्थात की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं। मात्र विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीसच कॅप्टन असतील असं पक्षानं निश्चित केलंय। विधानसभेच्या जागा निश्चितीकरणाचा फॉर्म्युला, निकष, जिंकण्याचं नियोजन आणि त्या आधारावर जागांचं वाटप, जागांची निश्चिती हा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी ठरलाय आणि त्याची सुरुवात माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन सुरू करण्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली आहे। गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शासकीय निवासस्थान असलेला सागर बंगला भाजपसाठी वॉर रूमपेक्षा कमी नाहीये। रात्री उशिरापर्यंत फडणवीसांच्या नेतृत्वात विभागनिहाय आमदारांच्या बैठका पार पडतात। लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून फडणवीस जातीनं सगळीकडे लक्ष घालताना दिसतात। मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हाताळताना मतांचं समीकरण सोडवण्याचं आव्हान फडणवीसांसमोर असणार आहे। लोकसभेतल्या यशानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीशी फडणवीसांना सामना करायचा आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपनं योग्य जागा वाटप केलं नसल्याचा सूर युतीच्या मित्र पक्षांकडून आळवला जातोय। विधानसभेच्या जागा वाटपात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दुखावणार नाही याची फडणवीसांना काळजी घ्यावी लागणार आहे। कुणाला तिकीट द्यायचं, यंदा कुणाला घरी बसवायचं हे प्रश्न हाताळताना फडणवीसांची कसोटी लागणार हे निश्चित। तिकडे फडणवीसांच्या होम पिचवर त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसमधले अनेक चेहरे पुढे आलेत। काँग्रेसनं देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केलंय। या 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाची भूमिका काय राहील, उमेदवार जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा होईल, परंतु संघटनेने आपलं कसं कार्य करून ठेवावं यासाठी कामी लागलो आहे आणि पक्षाला इथे चांगला रिस्पॉन्स आहे आणि मला वाटते विजयी सुद्धा उमेदवार होतील। देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त झालेलं पोस्टर वॉर त्याचंच जिवंत उदाहरण म्हणायला हवं। काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्राच्या चरणी वाहिलेल्या 53 सेवा या आशयाने नागपुरात भारतीय जनता पार्टीने आणि भारतीय जनता युवा मोर्चाने मोठ्या प्रमाणावर पोस्टर्स लावले होते। एका बाजूला जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये अनेक ग्रामीण भागामध्ये पाण्याची उपलब्धता करून दिली, अशा आशाचे पोस्टर्स भाजपच्या वतीने लावण्यात आले आहेत। तर नागपूरमध्ये गेल्या वर्षी आणि या वर्षी जी पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली होती त्याचं चित्रण दाखवत काँग्रेसने कुठेतरी टीका करणारे पोस्टर्स लावलेले आहे। अनेक ठिकाणी तर हा पोस्टर वॉर एवढा शिगेला गेलेला आहे की काही ठिकाणी एकमेकांचे पोस्टर्सही कार्यकर्त्यांनी फाडलेले आहेत। एकीकडे लोकसभेतल्या अपयशानंतर वाढलेली जबाबदारी, दुसरीकडे मवियाचं आव्हान, तर तिसरीकडे जागा वाटप करताना महायुतीतले तिन्ही पक्ष एकसंध ठेवण्याचं चॅलेंज। थोडक्यात काय तर परीक्षा मोठी आहे आणि या सगळ्याहून कठीण परीक्षा म्हणजे स्वतःच केलेली घोषणा खरी करून दाखवण्याचं महाआव्हान। पुन्हा येऊन म्हणालो होतो, मी टाइम टेबल सांगितला नव्हता, त्यामुळे वाट बघा।
मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मैं समंदर हूं, लौट कर वापस आऊंगा। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।